अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. परमपूज्य जनार्दन स्वामींना मी साष्टांग नमस्कार करतो. जनार्दन स्वामींचे सद्गुरू परमपूज्य नाना महाराज यांना पण साष्टांग नमस्कार करतो. जनार्दन स्वामी आणि परमपूज्य नाना महाराज हे गुरु शिष्यांची जोडी फार अलौकिक होती आणि अलौकिक आहे. आज पण आपण म्हणतो की त्यांची पुण्यतिथी वगैरे करतो, परंतु पुण्यतिथी न करता त्यांचा आठवण म्हणून तो दिन साजरा करावा. आज महाराजांची जन्मतिथी आहे. आपण जनार्दन महाराजांच्या नावाने एकदा जय जयकार करू. मग मी थोडक्यात त्यांचं वर्णन करतो. परमपूज्य जनार्दन स्वामी महाराज की जय. 1995 साली माझे क्लासेस चालू होते आणि श्रीयुत कांबळे यांची 2 मुलं माझ्याकडे शिकायला यायची. मी जळगावला साने गुरुजी कॉलनीमध्ये राहतो आणि कांबळे दादा पण तिथेच राहायचे. ते महाराष्ट्र बँकेमध्ये कामाला होते आणि गायन कला त्यांच्याजवळ फार मोठी होती. ते गायन करायचे आणि त्यांच्याकडे जनार्दन स्वामी आले होते. तर त्यांनी मला निरोप दिला होता की तुमचे गुरुबंधू माझ्याकडे आले आहेत, तर आपण याल का त्यांच्या दर्शनाला. तर मी म्हटलं अवश्य येईल. मग त्यांच्याकडे मी दर्शनाला गेलो. महाराजांना मी विनंती केली की मी नानांचा शिष्य आहे. त्यांनी मला जवळ घेतलं, मिठीत घेतलं आणि त्यावेळेस त्यांचा सकाळची स्नानाची वेळ होती. 9, 9:30चा कालावधी असेल आणि सगळेजण त्यांना तेल वगैरे लावत होते. तर मी विचारलं महाराजांना, मी तेल लावू का आपल्याला. तर लावा ना म्हणे, माझे गुरुबंधू जात आपण, काहीच हरकत नाही म्हणून तेल लावलं आणि मग त्यांना स्नान वगैरे घातलं. ते येऊन आसनावरती बसले. तिथे एक पलंग घातलेला होता, त्या पलंगावरती महाराज येऊन बसले आणि मला म्हणाले की तू माझ्या पायाजवळ उभा राहा. पाय लांब करून बसले होते आणि मला म्हणे तुला 3 प्रश्न विचारायचे आहेत मला, त्या प्रश्नांची उत्तरं तू मला द्यायची आहेत. आता स्वामी म्हणजे अपूर्व नवलाई होती त्यांच्याजवळ आणि विद्वत्ता खूप मोठी होती. काय प्रश्न विचारणार मला काही माहीत नव्हतं. पण मी म्हटलं महाराज मी कशी उत्तरं देणार तुमच्या प्रश्नांची, माझी विद्वत्ता एवढी नाही आहे. त्यामुळे नानांना विनंती करा, नाना त्या प्रश्नांची उत्तरं देतील तुमच्याकडनं. मग त्यांनी मला 3 प्रश्न काही विचारले होते आणि मी डोळे मिटून नानांचं स्मरण केलं आणि त्या प्रश्नांची उत्तरं दिली. तर जवळजवळ अर्धा तास ते विचारत होते आणि मी त्यांच्या प्रश्नांची उत्तरं देत होतो. पण काय प्रश्न विचारले मला आता काही आठवत नाही. पण नंतर त्यांनी परत मला जवळ घेतलं, पाठीवरती थाप ठोकली आणि म्हणे नानांनी असे हिरे कुठे कुठे लपवून ठेवले आहेत हे नानांना तरी माहिती आहेत की नाही काय माहिती. आणि खूप आनंदाचा दिवस होता आणि ते उतरले होते कांबळ्यांच्याकडे. मला त्यांनी सांगितलं की 2 दिवस माझा इथे मुक्काम आहे, तर सकाळचा स्वयंपाक तुझ्याचकडनं करून आणायचा. म्हणून 2 दिवस मला म्हणले की माझा जेवणाचा डबा तुझ्याचकडनं घेऊन यायचा. आम्ही दोघंजण समोरासमोरच राहायचो, कांबळे दादा आणि मी. तर माझ्याकडनं आई माझा डबा करून द्यायची त्यांच्याकरता, आई आणि माझी मिसेस, आणि तो डबा मी त्यांच्यापर्यंत पोचता करायचो. तर 2 दिवस स्वामींची सेवा करायला मिळाली होती. आणि नंतर एकदा आम्ही 2006ला गिरनारला जाण्यासाठी म्हणून निघालो होतो. तेव्हा असं कळलं की महाराज बडोद्याला आहेत, त्यांच्या शिष्याकडे आहेत. मुलाकडे नव्हते त्या दिवशी ते, तर त्यांच्या शिष्याकडे आम्ही गेलो होतो. तर महाराजांनी आम्हाला गुलाबजाम खाऊ घातले होते. स्वतःच्या हाताने प्रत्येकाला 1-1 गुलाबजाम दिला होता. खूप थोर व्यक्ती होती आणि त्यांची साधना पण अफाट होती. आणि त्या दिवशी मला त्यांनी विचारलं होतं की अरे माझा हा देव मला केव्हा सोडवणार आहे. तर मी त्यांना म्हटलं, तेव्हा ते थकले होते खूप. तेव्हा मी त्यांना म्हटलं तुम्ही नानांनाच विचारा, नाना तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर देईल. अशा रीतीने संवाद होत होता आणि नानांचे परमश्रेष्ठ असे प्रकारचे ते शिष्य होते आणि आदरणीय होते, सगळ्यांना वंदनीय होते आणि सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं ते द्यायचे आणि अनेकांचे कष्ट निवारण केले. टाकरखेड्याला त्यांचा मोठा मठ आहे. माझं काही तिथे कधी जाणं नाही, पण आता निश्चित जाईन. आज या कार्यक्रमाला आलो आहे तर टाकरखेडा आमच्या धुळ्याच्या जवळच आहे, जळगावपासून जवळ आहे. तर मी निश्चित जाईन दर्शनाला तिथे आणि राहून येईन एखाद दिवस जमलं तर. आणि नानांची सेवा चालू आहे अखंड. नाना नामजप करून घेत आहे. नानांना नामजपच खूप आवडायचा. स्वामीसुद्धा नामजपातच रमलेले होते, नेहमी डुलत असायचे. नाना जसे डुलायचे तसेच स्वामीसुद्धा डुलायचे आणि खूप आनंदाचा क्षण होता. मी पण बालपणापासून नानांच्या जवळच आहे. 1972 साली गोळवणी महाराजांच्याकडनं मला अनुग्रह झाला. त्यावेळेस मी नरसोबाच्या वाडीला स्नान करून मी आणि माझे वडील कृष्णेच्या पायऱ्या चढत होतो आणि समोरच 72 साली गोळवणी महाराज
भर उन्हामध्ये त्यांचे ते शिष्य होते जोशी म्हणून, ते जोशी त्यांच्या पाठीमागे छत्री धरून उभे होते आणि मी त्यांना साष्टांग नमस्कार केला आणि विचारलं की मला आपल्याकडनं शक्तिपाताची दीक्षा हवी. तर त्यांनी माझ्या डोक्यावरती हात ठेवला आणि मला म्हणले झाली तुला दीक्षा आता शक्तिपाताची, पण म्हणे आपल्याकडे असं असतं नियम आहे की आपल्याकडे रजिस्ट्रेशन करावं लागतं. तर तू जळगावला जाशील तेव्हा मला एक पत्र लिही आणि त्या पत्राद्वारे मी तुला पुन्हा दीक्षा देईन. तर 13 ऑगस्ट 1972ला यथावधी मला त्यांच्याकडनं शक्तिपात योगाची दीक्षा मिळाली आहे. आणि नंतर माझ्या शेतावरती एक औदुंबराचं झाड होतं, त्या झाडाखाली पादुकांचा एक जोड ठेवलेला होता. भोर जिल्ह्यामध्ये बाबगावकर शास्त्री म्हणून राहायचे, ते जळगावला यायचे. त्यांचे 18,000 श्लोक भागवताचे मुखोद्गत होते आणि मिटकर महाराजांचे ते शिष्य होते आणि त्यांना गणपतीची साधना साध्य झालेली होती. तर मला म्हणले की एक पादुकांचा दगडी जोड कर आणि तो त्या औदुंबराच्या झाडाखाली नेऊन ठेव आणि त्याची पूजा करत राहा. तुम्ही म्हटलं हा कोणाकरता म्हणून ठेवायचा? त्यामुळे यथावकाश कोणीतरी येईल आणि सांगेल की हा जोड माझा आहे, तो त्यांच्या चित्ताने करायचा. मग 1972 साली गुळवणी महाराजांचा जेव्हा अनुग्रह झाला त्यावेळेस मी शेती करायचो. 23 वर्षाचा होतो मी तेव्हा. 8-8, 9-9 तास औदुंबराच्या झाडाखाली शेती करायचो आणि त्या ठिकाणी बसून साधना पण व्हायची भरपूर. तर त्या साधनेमध्ये माझं आसन असं 6 इंच 8 इंच उंच होऊन जायचं आणि मला सगळ्या प्रकारच्या सिद्धी प्राप्त झाल्या होत्या. पण त्या सिद्धी कशा होत्या? त्या त्रासदायक ठरायच्या, त्या कोणाला तरी द्यायला पाहिजे. मग त्याच वेळेस नुकतंच 15 जानेवारी 1974ला गुळवणी महाराजांनी देह ठेवला. मग आता हे कोणाला द्यायचं? तर तिथे वाद चालू होते आश्रमामध्ये. मग त्याच कालावधीमध्ये नाना महाराज जळगावला बोंद्रे म्हणून एक होते, त्यांच्याकडे आले होते आणि बोंद्रे हे सती गोदावरी मातांचे शिष्य होते. साकोरीच्या माताजी होत्या, त्यांचे ते शिष्य होते. तर त्यांच्याकडे नाना महाराज उतरायचे. तर मग त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं तुझ्या मुलाला घेऊन ये आणि काय आहे ते नानांच्या समोर सांग. तर तिथे गेल्यानंतर नानांनी माझ्या पाठीवरती जोराचा धपाटा घातला आणि मला म्हणले तुला काय जे मिळालं आहे ते सगळं आम्हाला तू आज अर्पण कर. आणि मग मी त्यांना हात जोडून सांगितलं की अशी अशी साधना झालेली आहे आणि ती आपल्या चरणी मला अर्पण करायची आहे. मग नानांनी ते सगळं माझ्याकडनं ती सिद्धी जी होती ती सगळी मी नानांना अर्पण करून दिली आणि गृहस्थाश्री जीवन आज जगतोय छानप्रमाणे. आता लग्नाला माझ्या 50 वर्ष झाली, अजून आमचं कधी भांडण झालं नाही. बायको पण त्याच मार्गातली मिळाली आहे आणि माझ्या लग्नाची पहिली अक्षत नानांनाच दिली गेली आहे. मला पहिली मुलगी झाली, तिचं नाव नानांनी ठेवलं, तिचं नाव अर्चना ठेवलं. तर म्हटलं अर्चना का बरं ठेवलं? तर म्हणे तू आता देवाची जरा आराधना करत जा, पूजावर करत जा. मग पूजा करायला लागलो. होत पहिल्यापासून लहानपणापासून करत होतो. नंतर 2 वर्षानंतर दुसरी मुलगी झाली, तिचं नाव नानांनी भक्ती ठेवलं. तेव्हा पण नाना जळगावलाच होते आणि मग आता म्हणे आता बस झालं म्हणे, आता काही जास्त भानगडीत पडायचं नाही आणि आता मुक्तीचं साधक आहात तुम्ही, तर मुक्ती देण्याचं काम आम्ही करू. मग त्यांनी ठरवून दिलेला नामजप होता. ते म्हणे कमीत कमी 13 कोटी नामजप तरी तुझ्याकडनं व्हायला पाहिजे आणि तो त्यांनी करवून घेतला आणि नानांना देह ठेवून आता जवळजवळ 32 वर्ष झाले. त्याच्यानंतर पण तो नामजप अव्याहत चालू आहे आणि जवळजवळ 17 कोटीच्या पेक्षा जास्त नानांनी तो जप करवून घेतला आहे. आणि तुम्ही पण जप करावा अशी तुम्हाला विनंती आहे. मनुष्य जन्म हा प्रेम घ्यायचा आहे आणि प्रेम द्यायचा आहे. आपल्या जवळचं प्रेम आपण द्यावं आणि आपल्या जवळचा आनंद प्रत्येकाला द्यावा आणि प्रत्येकाकडनं आपण आनंद घ्यावा आणि आनंद लुटावा. आणि एवढ्यासाठीच हे कर्म आहे आणि हे सत्कर्म आहे. हे देवाणघेवाण पैशाची तर होतच राहते, पण आनंदाची आणि प्रेमाची देवाणघेवाण जर केली तर अध्यात्मामध्ये प्रगती सुद्धा खूप लवकर होते आणि नामाने सगळं लवकर सिद्ध होतं. जो नाम घेतो त्याच्याजवळ भगवंत सतत असतो. म्हणून नामस्मरण करा. आपण पोथ्या पुराण इकडे तिकडे जाण्याचा प्रयत्न करतो, पण त्यापेक्षा नामजप हे केव्हाही करता येतो. नाम हे निर्गुण निराकार आहे, त्यामुळे त्याला काही सोहळ्या वेळेची गरज पडत नाही. केव्हाही कोणत्याही स्थळी कशाही परिस्थितीत तुम्ही नाम घेऊ शकता आणि जितकं नाम घ्याल तितकं तुमची साधना पण चांगली होईल आणि मन निर्मळ व्हायला लागेल. त्याचं मन निर्मळ होतं ना, तो या मार्गामध्ये खूप प्रगती करतो. मनोलय नावाचा एक प्रकार आहे, तो व्हायला पाहिजे. तो झाल्यानंतर केवल कुंभक होतं आणि नंतर आपला जो प्राण आहे तो ब्रह्मरंध्रात जाऊन बसतो आणि ब्रह्मरंध्रात एकदाचा प्राण जाऊन बसला की मग भगवंतच
आपल्यासाठी म्हणून नामस्मरण करतो, मग आपल्याला नाम घ्यायची गरज पडत नाही. पण तशी साधना रोजच्या रोज आपल्याकडनं घडली पाहिजे आणि आपण भगवंताला प्रार्थना करावी, भगवंता तूच करता करता आहेस आणि तूच आमच्याकडनं सगळं नामस्मरण करून घे. आणि जे आपण काही करतो कर्म ते रोजच्या रोज रात्री झोपताना 5 मिनिटं गादीवर बसावं, हात जोडावे आणि भगवंताला आपल्या सद्गुरूंना विनंती करावी की दिवसभरामध्ये तुम्ही माझ्याकडनं जे कर्म करवून घेतलं ते आपल्या चरणी अर्पण, आणि ते त्यांच्या चरणी अर्पण करून द्यावं. मग त्याच्यामध्ये चांगलं कर्म पण असतं आणि वाईट कर्म पण असतं. पण आता या कलियुगामध्ये आणि या 21व्या शतकामध्ये चांगलं कर्म फार कमी होतं आणि वाईट कर्मच आपल्याकडनं जास्त घडत असतं. काय घडतं ते आपल्याला समजत नाही. आणि आपण ते जर रोजच्या रोज सद्गुरूंना अर्पण करत राहिलो तर सद्गुरू सुद्धा म्हणतात, अरे हा लबाड आहे, हा मला चांगलं कर्म पण अर्पण करतो आणि वाईट कर्म पण अर्पण करतो, आणि त्या वाईट कर्माचं फळ मला भोगावं लागतं कारण हा मला अर्पण करतो. मग दुसऱ्या दिवशी सद्गुरू काय करतात, आपल्याकडनं चांगल्यात चांगलं कर्म करवून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि असा अनेक दिवस आपण सतत त्यांना जर ते अर्पण करत राहिलो तर काय होईल, एक दिवस आपलं शरीर पूर्णपणे शुद्ध होईल आणि आपण सद्गुरू स्वरूप बनू. आणि अशा रीतीने जर कधी आपण रोजच्या रोज हे अर्पण करत राहिलो तर जीवनामध्ये खूप आनंद येतो. आणि मी स्वतः हे सगळं अनुभवलेलं आहे. तुम्हाला एक छोटासा अनुभव सांगतो. मानसपूजा आपण आता मगाशी म्हटली, अशी नानांनी मला 1976 साली मानसपूजा शिकवली. अनुग्रह दिला त्यांनी 76ला आणि मानसपूजा शिकवली. तेव्हापासून रोज मानसपूजा नानांची करतोय. अगदी आंघोळीपासनं जेवणापर्यंत सगळं नानांच्यासाठी करतो. आणि नानांना मी विडा देतो. गोविंद विडा असतो आपल्यामध्ये बघा, आपण गोविंद विडा जेवण झालं की गोविंद विडा देण्याची पद्धत आहे आपल्यामध्ये. तर तो गोविंद विडा नाना महाराज चावून खातात आणि त्यातला थोडासा विडा चावल्यानंतर त्यांच्या स्वतःच्या मुखातला काढतात आणि माझ्या मुखामध्ये भरवतात. ते बरेच वर्ष मला काही समजत नव्हतं, पण 10-15 वर्षापूर्वी मला एकदा त्याची चव लागली. आणि चव लागल्यानंतर मला वाटलं की निश्चितच आपली जीभ पण रंगली असेल आणि ओठ पण रंगले असतील. आणि मनुष्य स्वभाव कसा आहे, चंचल आहे. मी लागलीच उठलो आणि आरशात जाऊन पाहिलं तर खरंच माझे ओठ आणि जीभ रंगलेली होती. आणि तेव्हापासून आजपर्यंत रोज नियमाने माझ्या तोंडामध्ये ते विडा घालतात, माझी जीभ रंगते आणि ओठ पण रंगते. आणि याची प्रचिती मी तुम्हाला सांगतो कशी आली. एकदा आम्ही जालन्याला ताई महाराजांच्याकडे गेलो होतो. आपल्या बहुतेकांना ताई महाराजांचं नाव माहिती असेल. जालन्याच्या ताई महाराज चाटुफळे या भगवती म्हणून प्रसिद्ध आहेत आणि दत्त महाराज कवीश्वरांच्या त्या ज्येष्ठ शिष्य आहेत. तर त्यांच्याकडे एकदा जाण्याचा प्रसंग आला होता. तर त्यांना सांगितलं होतं नाना महाराजांचे शिष्य आले तुम्हाला भेटायला. तर त्यांनी मला बोलवलं आतमध्ये आणि त्या 5-7 मिनिटं बोलतात, पण त्या दिवशी माझ्याशी 1.5 तास चर्चा केली. आणि आतमध्ये अगोदर निरोप पाठवला होता की नानांचे शिष्य आलेत तर त्यांना पंचपक्वान्नांचं आज भोजन द्यायचं आहे. म्हणून आम्ही 5-6 जण होतो. आम्हाला सगळ्यांना पाठ वगैरे मांडून रांगोळ्याकडून पंचपक्वान्नांचं भोजन दिलं होतं. आणि भोजन झाल्यानंतर जो विडा रोज नानांना मी देतो तोच विडा त्या दिवशी त्यांनी मला दिला होता. आणि दिल्यानंतर मी आईंना विचारायला गेलो, ताईंना की ताई हा विडा का बरं दिला तुम्ही. तर म्हणे अहो तुम्ही रोज नानांना देतात ना तोच हा विडा तुम्हाला दिलेला आहे. बघा सद्गुरू तत्व किती श्रेष्ठ आहे. म्हणजे ताई महाराज आणि नाना महाराज आणि जनार्दन स्वामी हे वेगळे नाही. रूप जरी वेगळी असली तरी त्यांचं तत्व एकच आहे. एकतत्व नाम दृढ धरी म्हणा, याप्रमाणे जर का कधी आपण राहिलो तर खूप जीवनामध्ये आनंद येतो. आणि जीवनामध्ये फक्त एक सत्य आहे, ते म्हणजे प्रेम आणि आनंद. प्रत्येकाने प्रेम द्या आणि प्रेम घ्या, आनंद द्या आणि आनंद घ्या. बाकी जीवनामध्ये दुसरं काहीच नाही. कोणाचे भेदभाव करू नका, कोणाला वाईट म्हणू नका. एखाद्याला आपण वाईट म्हटलं तर 4 बोटं आपल्याकडे असतात, त्याच्यापेक्षा 4 पट वाईट आपण असतो. म्हणून नेहमी प्रत्येकाला चांगलं म्हणावं, म्हणजे त्याच्यापेक्षा 4 पट चांगलं आपण होऊ शकतो. आता आणखीन काय बोलायचं आहे, हे याच्यापेक्षा आणखीन दुसरं काही बोलण्यासारखं नाही आहे. फक्त एकच सगळ्यांना विनंती आहे की महाराजांनी जो जप दिला आहे त्याची जेवढी अक्षर आहेत तितक्या माळा तरी कमीत कमी प्रत्येकाने रोज कराव्या, ही आपल्या सगळ्यांच्या चरणी विनंती आहे. इथे बसलेले सगळे ज्येष्ठ श्रेष्ठ लोक आहेत त्यांना माझा साष्टांग नमस्कार. एवढं बोलून मी माझं भाषण हो. माझी आई आजारी होती 2010ला. तिला थोडासा मामूली हार्ट अटॅक आला होता
आणि ती कलावती आईंच्या भजनाला गेलेली होती आणि तिकडून येतानाच तिला तो अटॅक आला. आणि त्या वर्षी तिला गाणी ऐकायची खूप आवड होती. तर माझा जो फोन वगैरे नव्हता, मोबाईल नव्हता, तर त्या वर्षी मी 10,000 रुपयाचा नवीन मोबाईल घेतला होता. आणि त्या मोबाईल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मी गाणी भरपूर ॲड केली होती आणि ती माझ्या आईला ऐकायचो. आणि नंतर त्याच दिवशी रात्री नाना महाराज माझ्या स्वप्नात आले. म्हणजे आता मोबाईल घेतला आहेस तू, रोज मी तुझ्याजवळ रात्री 2:30 ते 4च्या दरम्यान येऊन बसत जाईल आणि मी एक संदेश तुला सांगेन, तो परमपूज्य नाना महाराज सांगतात या नावाने ती टाईप करून लोकांना पाठवत जा. मग आता रोज सकाळी नाना महाराज येतात, 2:30 ते 5च्या दरम्यान माझ्याजवळ येऊन बसतात आणि माझ्याकडनं तो संदेश लिहून घेतात. मला सांगतात उठ, हातपाय धुवून ये. आणि मी गादीवरच बसलेला असतो, काही मी आसनावर वगैरे बसत नाही, कारण निर्गुण निराकार आहे सगळं. आणि आता जवळजवळ 13-14 वर्ष झाली, एकही दिवस खंड न पडता नाना रोज माझ्याजवळ येऊन बसतात आणि तो संदेश लिहून घेतात. आणि तो संदेश परमपूज्य नाना महाराज सांगतात या नावाने पाठवला जातो. त्याच्यात माझा काही पण नाही आहे, सगळं काही नाना महाराज करून घेत आहेत. त्यातला माझं नाव पण नाही आहे त्याच्यामध्ये. आणि आज जवळजवळ 1.5 लाख लोकांपर्यंत तो संदेश पोचतोय. तो परदेशात पण जातोय आणि त्याच्यामध्ये फक्त नामाबद्दलच लिहिलेलं असतं आणि खूप छान संदेश आहे तो. आणि त्या 13-14 वर्षामध्ये तोच संदेश परत रिपीट झालेला नाही आहे, रोज नवीन नवीन येतोय. हे मोठं वैशिष्ट्य आहे त्याचं. आणि त्याचे शब्दप्रयोग पण वेगळे वेगळे आहेत, रोज वेगळे. आणि आपल्यापैकी बऱ्याच जणांना तो येत असेल तर तुम्ही पण आणखीन लोकांना पाठवण्याचा प्रयत्न करा. आणि नानांची महती म्हणजे आपल्या सद्गुरूंची महती आपल्याला मोठी करायची आहे, तर तो संदेश आपण पाठवावा ही आपल्या चरणी विनंती. नाना महाराज. अध्यात्मावर अशीच माहिती मिळवण्यासाठी देव माझा चॅनलला सबस्क्राईब करा.